महाराष्ट्रात करणार, कारण ते माझा धर्म आहे, तो माझा जबाबदारी आहे. माझ्या माता माऊली सुरक्षित तर माझा धर्म सुरक्षित. आणि हीच तर शिकवण आपल्याला राजमाता अहिल्यादेवींनी दिलेली आहे. धर्म जपत असताना, धर्माचं पालन करत असताना लोकांचं हित सुद्धा जपलं पाहिजे. आणि हे दोन्ही म्हणजेच माझं विकासाचं हिंदुत्व आहे. विकासाचं हिंदुत्व काय आहे माझं? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं एवढं मोठं स्मारक त्या ठिकाणी उभं केलं, त्याच्या मागे प्रेरणा एवढीच द्यायची सगळ्यांनी की धर्म आणि माझ्या माता माऊलींची सुरक्षा हे डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे. मला माहितीये अनेक लोक माझ्यावर नाही तशा प्रकारचे आरोप करतायत. मी कधीच त्यांच्याकडे आता मागच्या 10-15 वर्षामध्ये लक्षच दिलं नव्हतं. पण मागच्या 2-3 दिवसामध्ये माझ्या स्वप्नात गोपी शेठ आले. मला गोपी शेठ म्हणले, अरे किती दिवस गप्प बसणार, किती दिवस गप्प बसणार. मी गोपी शेठला म्हणलं, राव मला थोडस अवघड होतंय. अरे म्हणले, तू जर तुझं सत्य मांडलं नाही, तुझ्यावरचे आरोप जर फेटाळले नाही, तर सारखं सारखं बोलून 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 त्यांचा विश्वास वाढेल. आणि त्यांचा विश्वास हा इतका मोठा होईल की कदाचित लोकांना वाटेल की महेश लांडगे ते बोलतोय त्यांचं, म्हणजे महेश लांडगे जे आरोप ते करतायत ते खरे आहेत. आता माझ्याबद्दल त्यांना माझ्याबद्दल का राग आहे हे मला सांगायची गरज नाही तुम्हाला. आता 2 दिवसापूर्वी मी विषय सोडून दिला. टीका करणं नाही, बोलणं नाही. 2 दिवस जे माझ्यावर आरोप केले त्याच्यावर मी बोललो, प्रखरतेने बोललो. आम्ही केलेल्या विकास कामावर त्यांनी बोट दाखवलं. त्यावेळेस म्हणलं तुम्ही 1 बोट करताय पण तुमच्याकडे 4 बोट आहेत. पण गोपी शेठ, या मागच्या आठवड्यात मला असं वाटलं की माझा जो मित्र आहे गोपी शेठ, तो कधी कधी मला सल्ला देत होता तो योग्य आहे. बैलगाडा स्पर्धा चालू करायची होती त्यावेळेस आम्ही सत्तेत नव्हतो. बैलगाडा स्पर्धा चालू करायची होती त्यावेळेस आम्ही सत्तेत नव्हतो. आणि अशा परिस्थितीमध्ये गोपी शेट्टी तिथं बैलगाडा स्पर्धा घेतली. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे ही डिरिंग कुणाच्या, म्हणजे अशा कुणामध्ये नसते. अशी डेअरिंग कधीच कुणामध्ये मी पाहिलेली नाही. ही डेअरिंग करण्याचं धाडस हे खऱ्या बाळूमामांच्या भक्तामध्ये, सच्चा बाळूमामांच्या भक्तामध्ये आहे. आणि त्यांची डेअरिंग पाहून मी पण बुलेटवर टू व्हीलरवर प्रवास करत होतो. रात्रीचा प्रवास करत होतो. आणि खिशात आहे ना, माझा एक दुसरा एक मित्र आहे, तो कराडचाच आहे, मोठा आहे, पैलवानच आहे. बैलगाड्याचा छंद, देशी गोल टिकला पाहिजे म्हणून आम्हाला आवड. त्यांनी खिशात एक पुडी ठेवली होती मिरचीची, लाल मिरचीची पावडर ठेवली होती. कारण त्याचं वजन होतं 150-150, 130-140च्या जवळपास होतं. म्हणलं पोलीस मागं लागले तर मी सापडणार आहे. म्हणलं दादा मला काही स्पीड नाही. गोपीचंद शेट्टी हे ओळखलं, पोलीस एक साईडला नेले. म्हणलं काय करणार आहे मिरची पावडर? म्हणलं काय करणार, हवेत फेकणार. तेवढ्या वेळात जेवढं पळता येईल तेवढं पळणार, असं माझ्या त्या मित्राचं म्हणणं आलं. गोपीचंद शेट्टीने ओळखलं, काही झालं तरी हा 150 किलोचा पैलवान एवढ्या गर्दीत पोलिसांना सापडणार. 2 ग्राउंड तयार केले. 1 ग्राउंड पोलिसांना कळूनच दिलं नाही. गोपीचंद शेट्टी 2 ग्राउंड तयार केले फेऱ्यासाठी. 2 मैदानं तयार केली, 1 पोलिसांना कळूनच दिलं नाही. गोपीचंद शेट्टी त्या जिकडं फेरा पळवायचा नाही तिकडे गेले, त्यांच्या मागे सगळे पोलीस गेले. आणि आम्ही सकाळी दुसऱ्या मैदानावर फेरा करून मोकळा झालो. हा गनिमी कावा सुद्धा गोपीचंद शेट्टीच केला. मी जवळजवळ सभागृहामध्ये त्यांना बोलताना पाहतो. बहुजन समाजाबरोबर बोलताना, बहुजन समाजाबद्दल बोलताना, या बहुजन समाजातला सगळ्यात लोकांना, सगळ्या घटकांना न्याय देण्यासंदर्भातली भूमिका त्यांची असते, सगळ्या घटकांना. मग ते बोलताना तुम्हाला माहिती सभागृहात स्वतः तसंच तडफेने बोलतात. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे, या परिसरामध्ये काम करताना गोपीचंद शेठ
तुमच्यावर प्रेम करणारे अनेक लोक इथं आहेत, तुम्हाला मानणारी फार लोक आहेत. आता इथला आमदारच मानतोय तुम्हाला म्हणल्यावर 6.5 लोक तुम्हाला मानतात. त्यामुळं माझा विश्वास आहे चुकीच्या गोष्टींकडं माझा मतदार आकर्षित होणार नाही. माझा मतदार कुणाकडे आकर्षित होईल जो काम करतो त्याच्या मागं. माझा मतदार कुणाकडे आकर्षित होईल, माझ्या माता माऊली कुणाकडे आकर्षित होतील जो आम्हाला सुरक्षित ठेवतो त्याच्या मागं. या ज्या समस्या आपल्याकडं मोठमोठ्या ज्या समस्या आहेत, रेड झोनच्या आहेत, अनधिकृत बांधकामाच्या आहेत, आपल्या इथल्या विकासाच्या आहेत, त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला पाणी मिळण्यासाठी फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवा. हीच आपल्याला कळकळीची नम्रतेची विनंती करतो. जास्त वेळ घेत नाही. बरंच बोलायचं होतं, वेळ कमी आहे. आपल्याला मुख्य माणसाचं ऐकायचंय, तुम्हालाच नाही मला पण ऐकायचंय. त्यांचं आज ऐकल्यानंतर मला उद्या अजून कुठं बोलायची वेळ आली तशाच संदर्भातली जर लईच माझ्या अंगावर आली तर गोपीचंद शेटकरला अजून एक सल्ला घेणार आहे मी. तर अशा संदर्भातली माझी भूमिका आहे. माझी कळकळीची विनंती आहे मतदारांनो, एकदा संधी चुकली तर ती परत नाही. आणि ही निवडणूक कोण येऊन रडतोय, कोण भावनिक करतोय, कोण पाया पडतोय, कोण काय अजून करतोय याच्यावर नाहीये. तुमच्या माझ्या कुटुंबाच्या भविष्याची निवडणूक आहे. तुमच्या माझ्या येणाऱ्या पिढीला हे पिंपरी चिंचवड शहर सुरक्षित वाटलं पाहिजे, हे पिंपरी चिंचवड शहर सगळ्या आपल्याला सुविधा देणार वाटलं पाहिजे, याच्याकरता निवडणूक आहे. एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि कमी जास्त काय बोललो असेल तर समजून घ्या. लगेच बातम्या चालू करतात माझ्या नावाचे कोणतरी. आता ते मीम्स आलेत, मीम्स आलेत. ते तुम्ही पाहिले का ते मीम्स? माझे मीम्स मला पण कधी कधी वाटतं मी असं दिसतो. आता हे टेक्निक इतकं मोठं झालंय, टेक्नॉलॉजी इतकी मोठी झालीय, होतच नव्हतं करून दाखवतात. होताच नव्हतं करून दाखवतात. आता तर मग माझ्याकडं अशी एक मीम्स करणारी टीम मला पण शोधावी लागेल. एक मध्ये रावण दाखवायला लागेल. रावणाचा चेहरा मी अजून ठरवलेला नाही कुणाचा दाखवायचा. आणि त्याच्या बाजूला जी 10 तोंड आहेत ती तोंड सुद्धा त्या मीम्स मध्ये कुणाची दाखवायची हे मला अजून विचार करावा लागेल. त्याच्याकरता त्या मीम्स येतील, सोशल मीडियाला चुकीचे मेसेज येतील, सोशल मीडियाला चुकीच्या काहीतरी त्या रील्स येतील, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. वास्तव ज्या अडचणी आपण भोगतोय ना त्या